ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार 5 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलाय। नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 डिसेंबर पूर्वी त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे। निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 ब सादर करणं आवश्यक आहे। प्रपत्र 1 ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्र क्रमांक प्रसुधा 1099 CR 239818 अ दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केले तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल। नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे। अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी। एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही। त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेले अर्ज, तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी।